आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती, महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आजची जी काही योजना असणार आहे, ती महिलांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि फायदेशीर इथे असणार आहे. मित्रांनो, आजची जी योजना आहे, ती एल-आय-सी अंतर्गत एक महत्त्वाची नवीन योजना महाराष्ट्र सरकार एल-आय-सी अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत महिलांना आता प्रत्येक वर्षाला ₹7,000, दुसऱ्या वर्षाला ₹6,000 आणि तिसऱ्या वर्षाला ₹5,000 असं स्टायपंड आर्थिक योजनेअंतर्गत इथे दिले जाणार आहे. तर ही योजना कशाप्रकारे आहे, हा जॉब रोल कशाप्रकारे आहे, त्याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आज आपण मित्रांनो बिमा सखी योजना, एल-आय-सी विमा सखी योजना या योजनेबद्दलची डिटेल्ड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्या अंतर्गत तुम्हाला प्रत्येक वर्षाला ₹48,000 म्हणजेच पहिल्या वर्षाला ₹7,000, दुसऱ्या वर्षाला 6,000 आणि तिसऱ्या वर्षाला ₹5,000 लाभ येथे दिला जाणार आहे. तर ते कशाप्रकारे त्याचं अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, चला या योजनेची माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता अशा प्रकारे योजना असणार आहे. भारतीय जीवन विमा योजनेअंतर्गत महिला कॅरियर एजंट अभ्यर्थियों के लिए सामान्य अनुवेद. तर मित्रांनो, त्याचबद्दलची डिटेल माहिती इथे या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, या वेबसाईटवर दिलेली आहे. तर इथे पाहू शकता उमेदवारांसाठी सर्वसाधारण जी काही सूचना असतील त्या संपूर्ण सूचना इथे दिलेल्या आहे. यामध्ये पाहू शकता काही अटी व शर्ती दिलेल्या आहे. या अटी व शर्तीमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करून हा जॉब रोल इथे मिळवू शकता. तर एल-आय-सीची विमा सखी एम-सी-ए योजना ही केवळ महिलांसाठी असलेली एक शिष्यवृत्ती योजना असून तिचा कालावधी हा 3 वर्षाचा असणार आहे. ही पहिली बाब लक्षात घ्यायची आहे. एम-सी योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीची नियुक्ती ही महामंडळाचा कर्मचारी म्हणून पगारी नियुक्ती मानली जाणार नाही. अर्ज करण्याच्या तारखेला किमान वय 18 वर्षे तुमचे कंप्लीट असणे आवश्यक. प्रवेशाच्या वेळी कमाल वय 70 वर्षे असले पाहिजे. म्हणजे कमीत कमी 18 वर्ष कंप्लीट असले पाहिजे आणि जास्तीत जास्त 70 वर्ष तुम्हाला नसावे. 70 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. किमान शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रत्येक शिष्यवृत्ती वर्षादरम्यान एम-सी-नी पूर्ण करावयाची कामगिरी आता इथे दिलेली आहे. तर कामगिरी काय आहे? पहिल्या वर्षाचे कमिशन तुम्हाला ₹48,000 इथे दिलं जाणार आहे. त्या अगोदर तुम्हाला इथे जे काही वरील 24 दिसते जीवनांची संख्या म्हणजे जी काही एल-आय-सी आहे, तिथे तुम्हाला 24 एल-आय-सी इथे सेल करायच्या आहेत. म्हणजेच प्रत्येक महिन्याला 2 एल-आय-सी तुम्हाला इथे विकायच्या आहेत. त्याच अंतर्गत तुम्हाला ₹48,000 बोनस इथे दिलं जाणार आहे. दिन विद्या वेतन हे कशाप्रकारे आहे तर पहिल्या वर्षी ₹7,000 म्हणजे प्रत्येक वर्षाला, प्रत्येक महिन्याला तुम्हाला इथे ₹7,000 दिलं जाणार. दुसऱ्या वर्षी ₹6,000. अट अशी आहे की दुसऱ्या शिष्यवृत्ती वर्षाच्या संबंधित महिन्याच्या अखेरपर्यंत पहिल्या शिष्यवृत्ती वर्षात पूर्ण झालेल्या पॉलिसींपैकी किमान 65% पॉलिसी इथे तुम्हाला सेल कराव्या लागतील. म्हणजे जे काही 24 एल-आय-सी आहे त्यापैकी 65% तुम्हाला इथे एल-आय-सी सेल करायचे तेव्हा तुम्हाला दुसऱ्या वर्षी ₹6,000 भेटतील. तिसऱ्या वर्षी ₹5,000 या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे या योजनेची शिष्यवृत्ती प्रत्येक महिलेला, मुलीला इथे देण्यात येणार आहे. तर नक्की ज्या महिला घरी बसेल असतील, ज्यांच्याकडे सध्या काही जॉब वगैरे नसेल, तर नक्की त्या योजनेअंतर्गत अर्ज करून एक वर्क फ्रॉम होम चा टाइप इथे हा व्यवसाय इथे, हा बिझनेस, हा जॉब रोल करू शकतात. तर विद्यमान एजंट किंवा कर्मचाऱ्यांचे नातेवाईक एम-सी-ए म्हणून नोंदणी करण्यास पात्र असणार नाही. म्हणजे जर त्यांच्या घरामध्ये कोणती एम-सी अंतर्गत अर्ज केला असेल, तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी एल-आय-सी एजंट असेल, तर तो या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही. ही बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे. विद्यमान एजंट एम-सी-ए म्हणून भरतीसाठी अर्ज करू शकत नाही. अर्जासोबत नवीनतम पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे लागणार आहे. अर्जासोबत खालील कागदपत्रे तुम्हाला इथे लागणार आहे, जसे की तुमचा वयाचा दाखला, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रतेचा प्रमाणपत्र. अशा प्रकारे 4-5 डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे. ते संपूर्ण डॉक्युमेंट असतील, तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता. नक्की मित्रांनो, एल-आय-सी विमा सखी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पहिल्या वर्षाला 7,000, दुसऱ्या वर्षाला 6,000 आणि तिसऱ्या वर्षाला 5,000 लाभ इथे दिला जाणार आहे. तर यामध्ये आता अर्ज कशाप्रकारे करायचा, अर्ज करण्याची प्रोसेस पण खूप सोप्या पद्धतीने इथे ठेवलेली आहे. सिम्पली तुम्हाला इथे खाली येऊन बिमा सखीसाठी येथे अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज इथे करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो फॉर्म ओपन झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करायचा आहे. तर लीड ऍप्लिकेशन फॉर एल-आय-सी बिमा सखी स्कीम यामध्ये आता डिटेल काय भरायची तुम्हाला. सर्वात अगोदर तुमचं नाव भरायचंय. इथे सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं, नंतर जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं, नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायची, डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे. इथे नंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करा, ईमेल आयडी एंटर करा, पूर्ण ऍड्रेस डिटेल फिलअप करा,
पिन कोड एंटर करायचा, पूर्ण डिटेल तुम्हाला अगदी काळजीपूर्वक फिलअप करायचं. यामध्ये तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथे नक्की हेल्प करेल. यानंतर तुम्हाला आर यू रिलेटेड टू एनी एजंट डेव्हलपमेंट LIC ऑफ इंडिया. LIC मध्ये तुमच्या ओळखीचं कोणी आहे का, भाऊ बहिणी नातेवाईक वगैरे? जर तुम्ही ते येस केलं तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरू शकता. त्यासाठी तुम्हाला ते नो करायचं आहे. इथे पाहू शकता इफ नॉट एलिजिबल, तुम्ही या योजनेसाठी एलिजिबल होणार नाही तुम्ही जर एस केलं तर. नंतर आहे एंटर कॅप्चर कोड, त्याला कॅप्चर कोड एंटर करायचं आणि फायनली सबमिट तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. पूर्ण डिटेल चेक करा, बरोबर एंटर केलेले आहे का, आणि फायनली सबमिट करा. सबमिट केल्यानंतर तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होईल जाईल. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने विमा सखी LIC योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज इथे करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कुठे काय अडचण येत असेल नक्की मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे हेल्प करेल. तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना, यामध्ये कुठे काय अडचण येत असेल नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला तिथे नक्की हेल्प करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.